Dear student, in this lecture we will see the second chapter Health and Diseases. आरोग्य आणि असणारे जे काही रोग जे आहेत तर यांच्याबद्दलची असणारी जी काही माहिती जी आहे तर ती माहिती आपण या लेक्चरमध्ये या तासाला त्या ठिकाणी पाहणार आहोत. कॅन यू रिकॉल त्या असणारे जे काही प्रश्न जे आहेत तर त्या प्रश्नांची असणारी जी काही उत्तरं जी आहेत तर ती उत्तरं आपल्याला त्या ठिकाणी आठवायची. फर्स्ट क्वेश्चन, हॅव यू एव्हर टेकन लिव्ह फ्रॉम स्कूल ड्यू टू सिकनेस? जी तुम्ही आजारी असल्यामुळं शाळेमधून त्या ठिकाणी सुट्टी घेतली आहे काय? एस, व्हेन देर वॉज फिलिंग ऑफ इलनेस वी हॅव टेकन लिव्ह फ्रॉम स्कूल. म्हणजे ज्या वेळेला त्या ठिकाणी आपल्याला बरं वाटत नाही किंवा आपण आजारी असतो तर त्यावेळेला आपण त्या ठिकाणी काय करत नसतो, शाळा ज्या आहे तर त्या शाळेमधून त्या ठिकाणी आपण सुट्टी घेताना दिसतो. सेकंड क्वेश्चन आपल्याला दिलेलं आहे की व्हॉट हॅपन्स एक्झॅक्टली व्हेन वी बिकम सिक? जे सर्वसाधारणपणे ज्या वेळेला आपण आजारी पडतो म्हणजे नेमकं काय होतं तर हे आपल्याला त्या ठिकाणी विचारलेलं आहे की व्हेन वी बिकम सिक देर इज डिस्टर्बन्स इन द नॉर्मल हेल्थ. ज्या वेळेला आपण त्या ठिकाणी आजारी पडल्यानंतर आपलं सर्वसामान्य अशा प्रकारचं असणं जे काही आरोग्य जे आहे तर त्या आरोग्यामध्ये त्या ठिकाणी अडथळा येताना दिसतो. देर इज सम पेन इन द बॉडी. आपलं जे काही शरीर जे आहे तर त्या शरीरामध्ये काय होताना दिसतं, आपल्याला त्या ठिकाणी दुखताना दिसतं किंवा वेदना त्या ठिकाणी होताना दिसतात. वन मे गेट फेवर, देर इज हेडेक ऑर कफ अँड कोल्ड. कधी कधी आपल्याला त्या ठिकाणी ताप येताना दिसतो. हेडेक म्हणजे डोकं त्या ठिकाणी दुखताना दिसतो, खोकला त्या ठिकाणी येताना दिसतो किंवा आपल्याला कोल्ड थंडी जी आहे तर ती थंडी त्या ठिकाणी वाजून येताना दिसते. समटाइम्स द डायजेशन इज इम्प्रॉपर रिझल्टिंग इन टू लूज मोशन. कधी कधी काय होताना दिसते, आपल्याला आपण जे काही अन्न खातो तर त्या अन्नाचं त्या ठिकाणी व्यवस्थित त्या ठिकाणी पचन होताना दिसत नाही आणि याच्यामुळे काय होताना दिसते, आपल्याला त्या ठिकाणी लूज मोशन म्हणजे जुलाब जे आहे तर ते जुलाब त्या ठिकाणी होताना दिसतात. इन दिस वे वी मे गेट अनकम्फर्टेबल फिलिंग. आणि अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी बरं त्या ठिकाणी वाटताना दिसत नाही. थर्ड क्वेश्चन, समटाइम्स वी फील गुड इव्हन विदाउट टेकिंग एनी मेडिसिन्स अँड समटाइम्स वी नीड टू कन्सल्ट डॉक्टर अँड टेक रेग्युलर मेडिसिन्स इन सिकनेस. व्हाय इट इज सो? कधी कधी काय होतं दिसतं, आपल्याला कोणत्या प्रकारचं औषध जे आहे तर ते औषध न घेता आपण त्या ठिकाणी काय होताना दिसतो, बरे होताना दिसतो. तर कधी कधी मात्र काय करावं लागतं, आपल्याला त्या ठिकाणी रेग्युलर अशा प्रकारची असणारी जे काही औषधं जे आहेत तर ते औषधं घेण्याची त्या ठिकाणी गरज असते. तर असं का होताना दिसतंय? सम इलनेस कॅन बी ट्रीटेड ॲट होम विथ हाऊसहोल्ड रेमेडीज. काही असणारे जे काही आजार जे आहेत तर त्या आजारांच्या बाबतीमध्ये काही असणारे जे काही घरगुती अशा प्रकारचे असणारे जे काही उपचार जे आहेत तर ते उपचार करून आपण त्या ठिकाणी बरे होऊ शकतो. इव्हन इफ देर इज इन्फेक्शन इट कॅन बी फॉर ए शॉर्ट पिरियड अँड गेट्स क्युअर्ड बाय इटसेल्फ. म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्याला जरी त्या ठिकाणी त्या रोगाचा त्या ठिकाणी संसर्ग जरी झाला तर थोड्याच कालावधीमध्ये आपण काय होताना स्वतःहून त्या ठिकाणी बरे होताना दिसतो. But some of the illness are severe and can be cured in such a way. परंतु काही असणारे जे काही आजार जे आहेत तर ते आजार त्या ठिकाणी तीव्र असतात आणि अशा प्रकारचे असणारे जे काही सिव्हिअर अशा प्रकारचे असणारे जे काही आजार जे आहेत तर ते आजार त्या ठिकाणी सहजगत्या त्या ठिकाणी बरे होताना दिसत नाही. दसे डॉक्टर्स ॲडवाईज अँड ट्रीटमेंट इज रिक्वायर्ड. आणि म्हणून अशा प्रकारचे असणारे जे काही सिव्हिअर अशा प्रकारचे असणारे जे काही आजार जे आहेत तर त्या आजारांसाठी आपल्याला डॉक्टरांचा असणारा जो काही सल्ला जो आहे तर तो सल्ला आणि उपचार घेणं त्या ठिकाणी आवश्यक असतं. विथ डॉक्टर्स कन्सल्टेशन अँड रेग्युलर मेडिसिन देर इज ए रिलीफ. आणि म्हणून या ठिकाणी डॉक्टर जे आहेत तर त्या डॉक्टरचा आपण त्या ठिकाणी सल्ला घेतला, नियमित अशा प्रकारची जर औषधं जर त्या ठिकाणी जर घेतली तर आपल्याला झालेला जो काही विकार जे आहे तर त्या विकारापासून आपण काय होऊ शकतो, त्या ठिकाणी बरे होऊ शकतो. त्याच्यानंतरचं पुढचं आपल्याला दिलेलं आहे हेल्थ. डेफिनेशन ऑफ द हेल्थ जे आहे तर ती हेल्थ आपल्याला दिलेली की हेल्थ इज ए स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग अँड नॉट मिअरली द ॲब्सेन्स ऑफ एनी डिसीज.
म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येताना दिसतंय की असणारा जो काही विकर जो आहे, तर तो विकर म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला संपूर्णपणे शारीरिक, मानसिक आणि असणारं जे काही सामाजिक वेलबिंग जे आहे, तर ते सामाजिक वेलबिंग त्या ठिकाणी असणं. दुसरं आपल्याला सांगितलंय नॉट मिअरली द अब्सेन्स ऑफ एनी डिसीज, म्हणजे कोणताही असणारा जो काही विकर जो आहे, तर त्या विकाराच्या बाबतीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी असणारी त्याची असणारी जी काही व्याख्या जी आहे, तर ती व्याख्या आपल्याला त्या ठिकाणी सांगितली की त्या ठिकाणी शारीरिक, मानसिक किंवा सामाजिकदृष्ट्या त्या ठिकाणी तो चांगला असणं, जे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा असणारा जो काही विकर जो आहे, तर तो विकर त्या ठिकाणी जर नसेल, तर अशा प्रकारची असणारी जी काही व्यक्ती जी आहे, तर ती व्यक्ती सर्वसाधारणपणे काय सांगू शकतो आपण त्या ठिकाणी त्याचं आरोग्य त्या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणजे रोगाचा नुसता जो काही अभाव जो आहे, काय म्हटले, नॉट मिअरली द अब्सेन्स ऑफ एनी डिसीज, म्हणजे रोगाचा नुसता अभाव म्हणजे आरोग्य नव्हे, तर ती असणारी जे काही व्यक्ती जी आहे, तर त्या व्यक्तीचं असणारं जे काही फिजिकल, शारीरिक, मेंटल म्हणजे त्या ठिकाणी मानसिक आणि सोशल वेलबिंग म्हणजे सामाजिकरित्या ती व्यक्ती जी आहे, तर ती कशी असायला पाहिजे, तर त्या ठिकाणी सदृढ असण्याची जी काही स्थिती जी आहे, तर त्या स्थितीलाच आपण त्या ठिकाणी काय म्हणताना दिसतो, हेल्थ त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. डायग्रॅम जे आहे, तर त्या डायग्रॅममध्ये असणारी जी काही व्यक्ती जी आहे, तर ती व्यक्ती त्या ठिकाणी आजारी आहे, त्याला त्या ठिकाणी ताप आलेला आहे आणि म्हणून तिचा असणारा जो काही ताप जो आहे, तर तो ताप त्या ठिकाणी काय केलेलं आहे, असणारे जे काही क्लिनिकल थर्मामीटर जे आहे, तर त्या क्लिनिकल थर्मामीटरच्या साहाय्याने त्या ठिकाणी मोजताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. व्हॉट इज डिसीज, मग आता रोग म्हणजे काय, की हेल्थ इज ए कम्प्लीट व्हॉट इज डिसीज, कंडिशन ऑफ डिस्टर्बन्स इन सायकोलॉजिकल or psychological process of body is called as disease. म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की या ठिकाणी असणारे जे काही कंडिशन ऑफ डिस्टर्बन्स इन द फिजिकल, जे सर्वसाधारणपणे पहा या ठिकाणी आपल्याला लक्षात येताना दिसते की कंडिशन जी आहे, तर त्या कंडिशनचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा आहे की अशा पद्धतीची असणारी जी काही डिसीज जी आहे, तर त्या डिसीजचा जर आपण त्या ठिकाणी विचार केला, तर कंडिशन ऑफ डिस्टर्बन्स इन द फिसॉलॉजिकल. आता फिसॉलॉजिकल म्हणजे शरीर क्रियात्मक, किंवा दुसरं आपल्याला दिलेले सायकॉलॉजिकल प्रोसेस म्हणजे मानसशास्त्रीयरित्या त्या ठिकाणी असणारी जी काही आपली असणारी जी काही स्थिती जी आहे, तर त्या स्थितीचा असणारा जो काही विचार जो आहे, तर तो विचार आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे, जे शरीर क्रियात्मक आणि मानसशास्त्रीयरित्या शरीरामधील महत्त्वाचे असणारे जे काही जैविक अशा प्रकारचे असणारे जे काही प्रक्रिया ज्या आहेत, कार्य जे आहेत, तर त्या कार्यामध्ये अडथळा आणणारी जी काही स्थिती जी आहे, तर त्या अडथळा आणणाऱ्या स्थितीलाच आपण त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, की सर्वसाधारणपणे रोग त्या ठिकाणी म्हटलेले आहे. ईच डिसीज हॅज इट्स ओन स्पेसिफिक सिम्पटम्स, म्हणजे सर्वसाधारणपणे प्रत्येक असणारा जो काही रोग जो आहे, तर त्या रोगाची काही विशिष्ट अशा प्रकारची असणारी जी काही लक्षणं जी आहेत, तर ती लक्षणं आपल्याला त्या ठिकाणी आढळून येताना दिसतात. याच्यामध्येच पुढेच आपल्याला त्या ठिकाणी टाईप ऑफ डिसीजेस जे आहेत, तर त्या टाईप ऑफ डिसीजेसचा आपल्याला त्या ठिकाणी विचार जो आहे, तर तो विचार त्या ठिकाणी करायचा आहे. टाईप्स ऑफ डिसीजेस, यू मस्ट हॅव हर्ड द नेम ऑफ व्हेरियस डिसीजेस लाईक डायबिटीज, कॉमन कोल्ड, अस्थमा, डाऊन सिंड्रोम, हार्ट डिसीज एक्सेट्रा. सर्वसाधारणपणे विविध अशा प्रकारचे असणारे जे काही रोग जे आहेत, तर त्या रोगामध्ये पहिला आपल्याला दिले, तर त्या ठिकाणी डायबिटीस दिलेला आहे, म्हणजे त्याला आपण मधुमेह त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. दुसरा आपल्याला त्या ठिकाणी कॉमन कोल्ड, सर्दी त्याला त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. अस्थमा म्हणजे दमा. त्याच्यानंतर डाऊन सिंड्रोम जो आहे, तर तो डाऊन सिंड्रोम आपल्याला त्या ठिकाणी 9वीला डिटेलमध्ये त्या ठिकाणी पाहिजे. आणि पुढचं आपल्याला दिलेलं आहे हार्ट डिसीज, जे सर्वसाधारणपणे हृदयविकार. अशा प्रकारचे असणारे जे काही विविध असणारे जे काही रोग जे आहेत, तर त्या रोगांची नावं तुम्ही त्या ठिकाणी ऐकलेली असतील. रिझन्स अँड सिम्पटम्स ऑफ ऑल द डिसीज आर डिफरंट. आता सर्वसाधारणपणे या ठिकाणी विविध असणारे जे काही रोग जे आहेत, तर त्या रोगाची असणारे जे काही सिम्पटम्स म्हणजे त्या ठिकाणी असणारे जे काही लक्षणं जे आहेत, तर ती लक्षणं त्या ठिकाणी वेगवेगळी असणार आहे. टू ब्रिंग कोऑर्डिनेशन इन सायंटिफिक स्टडी ऑफ डिसीजेस आर क्लासिफाईड ॲज फॉलोज. सर्वसाधारणपणे जे काही रोगाची असणारे जे काही कारणं जे आहेत, लक्षणं जे आहेत, तर ती लक्षणं त्या ठिकाणी वेगळी आहेत.
आणि म्हणून विविध रोग जे आहेत तर त्या रोगांचं असणारं जे काही वर्गीकरण जे आहे तर ते वर्गीकरण खालील असणारे जे काही पद्धती जे आहेत तर त्या पद्धतीच्या साहाय्यानं हे जे असणारे जे काही विकर जे आहेत तर त्या विकारांचं असणारं जे काही वर्गीकरण जे आहे तर ते वर्गीकरण त्या ठिकाणी झाले. पहिला असणारा जो काही टाईप ऑफ डिसीज जो दिलेला आहे तो आपल्याला अकॉर्डिंग टू ड्युरेशन्स त्या ठिकाणी दिले. म्हणजे सर्वसाधारणपणे हा जो काही असणारा जो काही पहिला प्रकार दिलेला आहे तो अकॉर्डिंग टू द ड्युरेशन दिलेला आहे. कालावधीनुसार त्याचं असणारं जे काही क्लासिफिकेशन जे आहे तर ते क्लासिफिकेशन त्या ठिकाणी केलेलं आहे. नेक्स्ट आपल्याला अकॉर्डिंग टू द रिझन्स त्या ठिकाणी दिलेले, म्हणजे कारणं जे आहेत तर तो रोग जो आहे तर तो रोग होण्याची जे काही कारणं जे आहेत तर त्या कारणानुसार त्याचं असणारं जे काही क्लासिफिकेशन जे आहे तर ते क्लासिफिकेशन त्या ठिकाणी केलेलं आहे. अकॉर्डिंग टू द ड्युरेशन पुन्हा त्याचं असणारं जे काही क्रोनिक डिसीज अशा पद्धतीचं त्या ठिकाणी वर्गीकरण केलं आहे, म्हणजे दीर्घकालीन अशा प्रकारचे रोग जे आहेत तर ते रोग त्या ठिकाणी सांगितले. दुसरं आपल्याला दिलेलं आहे ॲक्यूट डिसीज, म्हणजे तीव्र अशा प्रकारचे रोग. त्याच्यानंतर अकॉर्डिंग टू द रिझन जे आहे तर त्याचे पुन्हा त्या ठिकाणी दोन प्रकार जे आहेत तर ते दोन प्रकार आपल्याला दिलेले. त्याच्यामधला पहिला दिलेला आपल्याला हेरिडिटरी डिसीजेस, म्हणजे अनुवंशिक अशा प्रकारचे रोग आहेत. फॉर एक्झाम्पल त्याच्यामधला डाऊन सिंड्रोम दिलेला आहे. मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे याची असणारी काही माहिती आपण त्या ठिकाणी 9वीला 10वीला त्या ठिकाणी पाहतो. त्याच्यानंतरचा पुढचा आपल्याला दिलेलं आहे ॲक्वायर्ड डिसीज. ॲक्वायर्ड डिसीज म्हणजे त्या ठिकाणी असणारे काही रोग जे आहेत तर ते उपजत त्या ठिकाणी असणारे अशा पद्धतीचे दिलेले. पुन्हा त्या ठिकाणी असणारे जे काही ॲक्वायर्ड डिसीज जे आहेत तर त्या ॲक्वायर्ड डिसीजची पुन्हा त्या ठिकाणी आपल्याला इन्फेक्शियस डिसीज, म्हणजे सर्वसाधारणपणे संसर्गजन्य अशा प्रकारचे रोग त्या ठिकाणी दिलेले. तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी कॉमन कोल्ड आहे, फ्ल्यू आहे, डेंगू आहे. म्हणजे त्या ठिकाणी कॉमन कोल्ड सर्दी, फ्ल्यू म्हणजेच त्या ठिकाणी ताप आहे आणि डेंगू त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर नॉन इन्फेक्शियस डिसीज म्हणजे असंसर्गजन्य अशा प्रकारचे असणारे जे काही रोग जे आहेत तर त्या रोगांमध्ये डायबिटीस, हार्ट डिसीज अशा प्रकारचे असणारे जे काही रोग जे आहेत तर त्या रोगांची आपल्याला त्या ठिकाणी माहिती जी आहेत किंवा प्रकार जे आहेत तर ते प्रकार याच्यामध्ये दिलेले. एवढाच भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.